कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने टोल संदर्भात निवेदन देण्यात आलं। शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे तसेच जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरचे निवेदन देण्यात आलं। कोल्हापूर-सातारा महामार्गावरील 6 पदरीकरणाचे काम ही जनतेच्या सहनशक्तीचा अंत करणारी शोकांतिका ठरली आहे। ठेकेदार कंपन्यांचा उघड निष्काळजीपणा, शासनाची सुस्त भूमिका आणि महामार्ग प्राधिकरणाची बेजबाबदार वृत्ती यामुळे लाखो जनतेला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे खड्डे व अपुरे काम करणाऱ्या कोल्हापूर ते सातारा रोडवरील किनी व तासवडे टोल नाक्याची टोल वसुली त्वरित बंद करावी, अपयशी ठरलेल्या ठेकेदार कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत, जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई व्हावी आणि तात्काळ कामे पूर्ण करून महामार्ग जनतेसाठी सुरक्षित करावा, अशा प्रमुख मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे करण्यात आल्या। शिवसेना नेहमीच जनतेच्या पाठीशी उभी राहिले आणि राहणार। उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही कोणताही अन्याय सहन करणार नाही। जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून उत्तर द्यावे लागेल, असा ठाम इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुंखे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, भरत आमते, दत्ता दांगट, विनोद खोत व इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर।